आता महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम पाहूया माझी सहकारी यामिनी। नमस्कार, महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राज्य सरकारनं राज्याच्या दृष्टीने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेत असतो। चला तर मग पाहूयात या आठवड्यात घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय। महाराष्ट्राला केवळ स्टील उद्योग क्षेत्रातच नव्हे तर ग्रीन स्टील उद्योग क्षेत्रातही ₹80,000 कोटी रुपयाचे एमओयू केलेले आहेत। 7 वेगवेगळ्या इंडस्ट्री सोबत हे एमओयू झालेले आहेत। हे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या 3 भागांमध्ये हे एमओयू झालेले आहेत आणि यामुळे स्टील सेक्टरला महाराष्ट्रामध्ये एक नवीन उभारी येईल हा मला विश्वास आहे। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवण्यात येणार आहे। या एकत्रित योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांच्या मर्यादेत 1356 उपचार नमूद करण्यात आले। याशिवाय शासकीय तसंच खासगी रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार केले जाणार आहेत। आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसंच स्वस्त धान्य दुकान चालक यांची मदत घेतली जाऊ शकते। तसंच लाभार्थी स्वतःही आयुष्यमान ॲप किंवा beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळावरील बेनिफिशरी पर्यायाद्वारे आपले कार्ड तयार करू शकतात। कार्ड निर्मितीसाठी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधाराशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचं उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावं, त्याचबरोबरच विमानतळावरील विमानांच्या पार्किंगच्या सुविधेत वाढ करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। तसंच शिर्डीमध्ये विमानांच्या पार्किंगचे दर इतर विमानांच्या तुलनेत कमी ठेवावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे। बांबू लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं यासाठी बांबूची सशक्त आणि शाश्वत बाजारपेठ तयार करण्यात येणार आहे। त्या दृष्टीने राज्य सरकार बांबू उद्योग धोरण तयार करणार आहे आणि या संदर्भात मुंबईत एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठवाड्याच्या सामाजिक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी बीड ते परळी रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे। हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर परळी ते थेट अहिल्यानगर पर्यंत प्रवास करता येणार आहे। त्यामुळे या मार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्या असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वे आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। सिडको प्राधिकरणाच्या बॉम्बे मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा अंतरिम मदतीचा गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं मार्गी लागलाय। या कंपनीत सेवा बजावणाऱ्या 11 पात्र कामगारांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते 10 लाखांच्या धनादेशाचं वितरण करण्यात आले। तर महाराष्ट्र देशा या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात।
तोपर्यंत नमस्कार.